हॅलो 15 वर्षापासून गावाला पाणी नाही. 15 वर्ष झाले 500 रुपये महिना भरून बेजार झालो. आता पाण्यावर द्यावा का लाईटवाला द्यावा का दुधावाला द्यावा असं वाटतं. गाव सोडून बाहेर जावं कोणत्या देशाला. असं आहे का? हा हो. आणि मतदान असं मला वाटतं मतदान आलं की सगळं बाहेर पड. एका घरची बाई नाही ना, विचार करीत नाही ना. हा कोणाला वाटतं मी जर बोलले तर मी वाईट होईल, तुम्ही जर मी वाईट होईल. अरे मरायला येत नसेल लोक पाण्यासाठी, काय डोकं लावा नाही. खरंच एक दिवस असं चालेल की गाव सोडून गावाकडे पाण्यात जागा पैसे ती इथं काय करतात. आई एवढी उद्विग्न भावना कधी तुम्ही या संदर्भात कोणाला तक्रार केली नाही का? नाही आता तक्रार करते, एकीची तक्रार कुठे घेते ते. असं आहे का? असं आहे ना, भार पडत नाही ना. असं आता पर तिथं पेट्रोल ओतून घेतलं, काय केलं मेलं त्याचा विचार होतो. मेल्यावर होतो, जिवंत पण होत नाही. पण होत. बरं आई मला एक सांगा, तुमच्या गावाला एक धरण आहे, 4 विहिरी आहेत, म्हणजे तुमच्याच लोकांकडून ऐकायला मिळालं नाही पाईपलाईन बी झालेली, पाणी कुठे जात? पाईपलाईन मग ते आम्हाला तेच तर काय ना, तेच तर काय ना. गाड्या कचरा गाडी आली कचऱ्याला 2 दिवस टाकले की गेले, लावलं ते थप्पीला गाडा. असं आहे का? मग लोक काय करतात, एसटीतले लोक तळ्याला पाहून हाप होते. का गावाला पाणी उभा, का गावाला पाणी उभा, गावात पण नाही. तळ्याला पाणी असून गावात पण नाही, म्हणजे कारण काय? वापरायचं नाही, अगोदर पियाचं कोणतंच नाही ना. आणि 12 महिने खुटा ठोकून दिला. गोरगरीबाला नुसतं खर्च करून ठेवायला लावला. काय खरं म्हणत काही खरं वाटत नाही. आता कुठे टुकड्या कुठे निघाल्या लेकरं काढून घेतले. तुमचं नाव काय? मंगूबाई भानुदास पोपळ.